टेक्स्ट बुक आणि पेन मॅन्डेटरी आहे. टेक्स्ट बुक घ्या हातामध्ये अँड स्टार्ट करतोय आपण. जे मी इम्पॉर्टंट सांगते तिथे इम्पॉर्टंट लिहायचं. मी मीनिंग सांगायचा प्रयत्न करते, तुम्ही अंडरस्टँड करून घ्यायचा प्रयत्न करा. जस्ट बिफोर एक्झाम हे पॉइंट्स तुम्हाला ॲज इट इज वाचून जायचे. ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री इज यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन. सो ग्रीन केमिस्ट्री काय प्रमोट करतं? पोल्युशन कमी करण्यासाठी आपल्याला प्रमोट करतं. पोल्युशन प्रिव्हेन्शनला अंडरलाईन करा, हायलाइट करा. अजून काय करतं? यूज ऑफ केमिकल डिझाईन्स अँड प्रोसेसेस. असे केमिकल मेथड्स, डिझाईन्स म्हणजेच काय? मेथड्स. असे केमिकल मेथड्स यूज करा, असे केमिकल प्रोसेसेस यूज करा दॅट रिड्युसेस और एलिमिनेट्स द यूज ऑफ हॅझार्डस सबस्टन्सेस. एकतर तुम्हाला करायचंय रिड्यूस, कमी करायचंय, आणि कमी किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? एलिमिनेट. एलिमिनेट इज कम्प्लिटली काढून टाकणं. झिरो वेस्ट पॉसिबल आहे का? तर नाही. रिॲक्शन्स मध्ये बाय प्रोडक्ट हा बनूनच जातो. तर एकतर कम्प्लीट एलिमिनेट करा वेस्टला किंवा ऍटलिस्ट रिड्यूस करा. सो हे दोन वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. ग्रीन केमिस्ट्री प्रमोट्स पोल्युशन प्रिव्हेन्शन. पोल्युशन कमी करायचं आहे. कसं कमी करणार आहे? एकतर हॅझार्डस सबस्टन्सेसला कमी करा किंवा डायरेक्टली त्याला एलिमिनेट करा. दॅट्स इट. हे तीन वर्ड्स जे अंडरलाईन केलेत ते समजलेत का? इम्पॉर्टंट टर्म्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट याची डेफिनेशन तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसणार आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन तीच आहे. ग्रीन केमिस्ट्री इज यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन. तेच वर्ड्स आहेत परत. कसं प्रिव्हेंट करणार आहे तुम्ही? बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन. असे मशीन्स बनवणार किंवा अशा रिॲक्शन्स करणार दॅट आयदर रिड्युसेस और एलिमिनेट द यूज और जनरेशन ऑफ हॅझार्डस वेस्ट. सो ग्रीन केमिस्ट्री म्हटलं तर तीन वर्ड्स माहिती पाहिजेत. पोल्युशन प्रिव्हेन्शन, एलिमिनेट और रिड्यूस द हॅझार्डस वेस्ट. व्हॉट इज नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अशी डेव्हलपमेंट करायची की तुमच्या गरजा भागल्या पाहिजेत, पण तुमच्या गरजा भागवत असताना फ्युचर जनरेशनला कॉम्प्रोमाइज नाही करायला लागलं पाहिजे. तुम्ही भरपूर साऱ्या गाड्या विकत घेतल्या, 4 व्हीलर 2 व्हीलर, फ्युएल कन्झम्पशन जास्त केलं आणि पेट्रोलचा स्टॉक सोर्स संपला तर फ्युचर जनरेशनला पेट्रोल भेटणार नाही. सो डेव्हलपमेंट करताय तुम्ही, गाड्या घेताय, वेल ओके, पण असं डेव्हलपमेंट काहीच कामाचं नाहीये की जे फ्युचर जनरेशनला धोक्यात टाकणार आहे. सो व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट? असं डेव्हलपमेंट की जे आजच्या गरजा भागवतं प्लस फ्युचर जनरेशनला कॉम्प्रोमाइज करायला लावत नाही. डेफिनेशन रीड करते बघा मी. द डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड ऑफ प्रेझेंट. चालू ज्या गरजा आहेत, तुमच्या ज्या गरजा आहेत त्या तर भागवणारच आहे, विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड. टू मीट देअर ओन नीड. हे दोन डेफिनेशन क्लिअर झाले का? चॅट सेक्शन मध्ये सांगाल आता. त्याच्यानंतरच्या स्लाइडला जाते. तुम्हाला क्वेश्चन असणार आहे, एमसीक्यू असणार आहे. हु इज फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री? पॉल टी एनास्टास. हु गेव 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री? अगेन आन्सर इज पॉल टी एनास्टास. तिसरा क्वेश्चन सांगितला. ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय? 3 इम्पॉर्टंट वर्ड सांगितले. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? डेफिनेशन सांगितली. थर्ड क्वेश्चन सांगितला, हु इज फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री किंवा हु गेव 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री? पॉल टी एनास्टास. त्यामध्ये तुम्हाला विचारतात विच इज फर्स्ट प्रिन्सिपल? पहिलं प्रिन्सिपल काय आहे? प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रोडक्ट. पॉल टी एनास्टास टोटल 12 प्रिन्सिपल देतात. पहिल्या प्रिन्सिपल मध्ये म्हणतात प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट. वेस्ट जनरेट करायचं नाहीये. और बाय प्रोडक्ट. बाय प्रोडक्ट म्हणजेच वेस्ट आहे. बाय प्रोडक्ट म्हणजेच काय आहे? वेस्ट आहे. प्रिव्हेंट फॉर्मिंग ऑफ वेस्ट रॅदर दॅन क्लिनिंग अप अँड ट्रीटिंग वन्स द वेस्ट इज क्रिएटेड. साध्या सिंपल भाषेत सांगायचं झालं तर कचरा करा आणि मग साफ करा ही चांगली पॉलिसी आहे की कचरा करूच नये ही चांगली पॉलिसी आहे? सिंपल. कोणती पॉलिसी चांगली आहे? कचरा करूया
आणि मग झाडून काढायचं की कचरा करायचाच नाही? कोणती करेक्ट पॉलिसी आहे? बघा आन्सर सुद्धा बोर्डवरच लिहिलेलं आहे. सेकंड वन, म्हणजे कचराच करायचा नाही. कचरा जेव्हा तुम्ही कराल, साफ करून टाकणार कुठे? एन्व्हायरमेंट मध्येच. आणि जर तो डिग्रेड झाला नाही तर तो आपल्याला हार्म करेल. सो ZWT, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. ZWT MCQ फुल फॉर्म विचारणार. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. अशा टेक्नॉलॉजीजना डिझाईन करा, अशा टेक्नॉलॉजीज डेव्हलप करा की ज्यांचा वेस्ट प्रोडक्टच बनत नाहीये. दॅट विल हेल्प यू द मोस्ट. सो फर्स्ट प्रिन्सिपल होतं ZWT, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. फुल फॉर्म विचारला जाईल तुम्हाला. प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रोडक्ट्स, याच्यामध्ये काय काय विचारू शकतात बघा. ZWT चा फुल फॉर्म विचारू शकतात. त्याच्यानंतर ते म्हणतायत एक तर वेस्ट तुमचं झालं पाहिजे झिरो, पण झिरो वेस्ट करणं पॉसिबल नाही तर ऍटलिस्ट मिनिमम करा. अंडर फर्स्ट प्रिन्सिपल दोन वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत, झिरो किंवा मिनिमम वेस्ट जनरेट करा. इट ऑल्सो एम्स टू यूज, नेक्स्ट इम्पॉर्टंट लाईन, इट ऑल्सो एम्स टू यूज the waste product of one system as a raw material of another system. याचं मीनिंग व्यवस्थित सांगते बघा. समजा एक इंडस्ट्री आहे, या इंडस्ट्रीने काहीतरी बाहेर रॉ मटेरियल टाकला. तो रॉ मटेरियल आहे सॉडस्ट. पहिली जी इंडस्ट्री आहे त्याचा बाहेर काहीतरी वेस्ट मटेरियल पडलं बाहेर, वेस्ट आहे सॉडस्ट. तर सॉडस्ट हा तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीचा स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरू शकता. सॉडस्ट हा दुसऱ्या इंडस्ट्रीचा स्टार्टिंग मटेरियल असू शकतो, ज्याला तुम्ही रॉ मटेरियल असं म्हणता. सो फर्स्ट इंडस्ट्रीचा वेस्ट दुसऱ्या इंडस्ट्रीचा जर रॉ मटेरियल झाला तरी पण वेस्ट कमीच झालं ना. सो पॉल टी अनस्तासने फर्स्ट प्रिन्सिपल दिलं. फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये नाही, तुम्हाला हे पाहायचं नाहीये. जर हे क्लिअर दिसत नसेल ना, तुम्हाला हे पाहायचं नाहीये, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. मी एक्सप्लेन करतेय, त्या गोष्टी पाहिजेत तुम्हाला. ठीक आहे, हे जरी दिसत नसेल तरी ओके, मी इकडे लिहित जाते. पहिलं प्रिन्सिपल काय आहे? झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी, ZWT. एक तर ZWT काय सांगते? झिरो वेस्ट बनवा. पण झिरो वेस्ट बनवणं पॉसिबल आहे का? नाही. मग ते काय म्हणतं? मिनिमम वेस्ट बनवा. हा होता त्याचा फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट मध्ये ते म्हणतायत फर्स्ट इंडस्ट्रीचा बाय प्रोडक्ट, फर्स्ट इंडस्ट्रीचा वेस्ट प्रोडक्ट, दुसऱ्या इंडस्ट्रीचा रॉ मटेरियल म्हणून जर तुम्ही यूज केलं तरी पण वेस्ट हा झिरो किंवा मिनिमम होऊ शकतो. हे दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत याच्यामध्ये. ओके, एवढंच आहे. त्याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत, कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज ते तुम्ही हायलाइट करून घ्या, 1 आणि 2. पण पाठ करायची गरज नाही, ऑप्शन वाचून फील होतं फर्स्ट इंडस्ट्री सेकंड इंडस्ट्री दिली आहे म्हणजे ZWT असणार आहे. नेक्स्ट, ॲटम इकॉनॉमी. ॲटम इकॉनॉमी आपल्याला सांगते की तुम्ही एखादी रिॲक्शन करत असाल, समजा सिंपल रिॲक्शन घेऊ, A+B गिव्स C+D+E+F अशी काहीतरी रिॲक्शन झाली तर रिॲक्टंट कोण आहे? रिॲक्टंट आहे A. अजून कोण आहे? B. प्रोडक्ट कोण आहे? मेन प्रोडक्ट आहे C. मेजर प्रोडक्ट आहे C. आणि हे बाकी सगळे काय आहेत? मग फक्त फालतूचे बाय प्रोडक्ट जे की तुम्ही तसेही एन्व्हायरमेंट मध्ये फेकून देणार आहे. मग अशी रिॲक्शन काही कामाची नाही. रिॲक्शन अशी असली पाहिजे की तुमचे रिॲक्टंट कम्प्लिटली प्रोडक्ट मध्येच कन्वर्ट झाले पाहिजेत, बाय प्रोडक्ट मध्ये नाही. मग तुम्ही एक फॉर्म्युला वापरून ॲटम इकॉनॉमी कॅल्क्युलेट करू शकता. मी चॅट सेक्शनला एक 5 मिनिटांनंतर येते. ॲटम इकॉनॉमी वरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, आपण सॉल्व्ह करणार आहे ऍट द एंड. ॲटम इकॉनॉमी सिंपल वे मध्ये सांगते. ॲटम इकॉनॉमी इज इक्वल्स टू मास ऑफ प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट? मेजर प्रोडक्ट. ठीक आहे, जो मेजर बनलाय तो, डिवाइडेड बाय मास ऑफ ऑल रिएक्टंट्स. मास ऑफ ऑल रिएक्टंट्स मल्टीप्लाइड बाय 100. ॲटम इकॉनॉमीचा सिम्पलेस्ट फॉर्म्युला मास ऑफ मेजर प्रोडक्ट म्हणजे डिझायर्ड प्रोडक्ट डिवाइडेड बाय मास ऑफ ऑल रिएक्टंट्स मल्टीप्लाइड बाय 100. इथे एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. कोणती रिॲक्शन आहे ही?
तर रिॲक्शन इथे दिसतीये बघा, अल्कोहोलचं कन्व्हर्जन केलेलं आहे ब्रोमो अल्केन मध्ये, अल्कोहोलचं कन्व्हर्जन केलेलं आहे ब्रोमो अल्केन मध्ये. त्यांनी स्वतः सर्व कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि ऍटम इकॉनॉमी आली 49.81%, म्हणजे 50% पेक्षा पण ऍटम इकॉनॉमी कमी आहे. जेवढे ऍटम्स वापरलेत त्यातले 50%च करेक्ट यूज झालेत, 50% त्यांचा यूज काय झाला ऍज अ वेस्ट. मग अशी रिॲक्शन तुम्ही कमीत कमी वेळा करायची. पण ज्या रिॲक्शनची ऍटम इकॉनॉमी ही 60% अँड अबव येते अशा रिॲक्शन्सना तुम्ही प्रेफर करा. 60, 70, 80 अशा पर्सेंटेज मध्ये ऍटम इकॉनॉमी असेल तर त्या रिॲक्शन्स तुम्ही लॅबमध्ये डेफिनेटली करा, त्या रिॲक्शन तुम्ही इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली करा. हे आपल्याला ऍटम इकॉनॉमी हे प्रिन्सिपल सांगतो. थर्ड प्रिन्सिपल आहे लेस हॅझार्डस केमिकल सिंथेसिस. तुम्ही जे लॅबोरेटरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जे केमिकल सिंथसाइज करणार आहे ते हॅझार्डस नसलं पाहिजे. समजतं व्यवस्थितपणे. आता त्याच्यामध्ये यूज काय, लाईक इलिस्ट्रेशन काय आहे, तर डीडीटी. डीडीटीचा फुल फॉर्म माहितीये सगळ्यांना, विचारला जातो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. डायक्लोरो डायफिनाइल, टेक्स्ट बुक मध्ये मार्क करा. डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन विचारलेला क्वेश्चन आहे हा. डीडीटी हे इन्सेक्टिसाइड आहे, हा पण एमसीक्यू विचारलेला. डीडीटी इज यूज ॲज इन्सेक्टिसाइड. हे मस्किटोजना मारायचं, असे मस्किटोज की जे मलेरिया कॉज करतात त्यांना मारायचं. पण हळूहळू समजलं मॉस्किटोज सोबत ह्युमन म्हणजेच लिव्हिंग बॉडीवरती पण त्याचा इफेक्ट व्हायला लागला. मग असं केमिकल काही कामाचं आहे का जे मच्छरासोबत माणसाला पण मारायला लागलं, नाही ना. सो डीडीटी आता रिप्लेस झालं. डीडीटी ने कोणाला, डीडीटी इज रिप्लेस्ड बाय बीएचसी. याचा पण फुल फॉर्म विचारतात, बेन्झीन हेक्साक्लोराइड. बेन्झीन हेक्साक्लोराइड. आणि नेक्स्ट एमसीक्यू विचारला जातो, बेन्झीन हेक्साक्लोराइडचे गॅमा आयसोमर आहे, गॅमा आयसोमर. बेन्झीन हेक्साक्लोराइड बीएचसी चा गॅमा आयसोमरचं नाव काय आहे विचारतात, लिंडेन किंवा काय असू शकतं, त्यालाच ऑर म्हणतात, गॅमेक्झेन. लिंडेन और गॅमेक्झेन. जितकं मी हँड रिटन लिहितीये प्लीज त्याच्यावरती फोकस करा, क्वेश्चन त्याच्यावरती येणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन त्याच्यावरती येणार आहे. डीडीटी फुल फॉर्म विचारला जाईल, यूज विचारला जाईल, इन्सेक्टिसाइड. रिप्लेस कशाने केलं, बीएचसी. फुल फॉर्म विचारला जाईल, बेन्झीन हेक्साक्लोराइड. गॅमा आयसोमर विचारलं जाईल, लिंडेन अँड गॅमेक्झेन. लिंडेन अँड गॅमेक्झेन. पुढे डिझाईन ऑफ सेफर केमिकल. सेफ केमिकल सिंथसाइज केले पाहिजे, तेच आहे रे. मागच्या पॉइंट मध्ये म्हणतात लेस हॅझार्डस. लेस हॅझार्डस म्हणजेच काय, सेफ. पण तेच पॉइंट आपल्याला परत येत आहेत. पहिलं प्रिन्सिपल विसरायचं नाही, ZWT झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. दुसरं प्रिन्सिपल विसरायचं नाही, ऍटम इकॉनॉमी. थर्ड आणि फोर्थ सिमिलरच आहेत. इथे म्हणतात लेस हॅझार्डस आणि इथे म्हणतायत सेफर केमिकल सिंथेसिस. पण याची स्टोरी अलग आहे. फोर्थ प्रिन्सिपलची स्टोरी अलग आहे. थर्ड प्रिन्सिपलची स्टोरी काय होती, इन्सेक्टिसाइडची. आता फोर्थ प्रिन्सिपलची स्टोरी आहे का, पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये, पॉलिमर चॅप्टर आहे राईट आपल्याला. सो पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला लागतो ऍडिपिक ऍसिड. सांगा आता चॅट सेक्शन मध्ये, ऍडिपिक ऍसिड पासून आपण काय बनवतो, ऍडिपिक ऍसिड पासून आपण काय बनवतो, ऍडिपिक ऍसिड पासून आपण बनवतो नायलॉन. ऍडिपिक ऍसिड प्लस हेक्सामिथिलीन डायमाइन, नायलॉन 6,6. सो पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये ऍडिपिक ऍसिडचा फार यूज आहे. सो ऍडिपिक ऍसिड सिंथसाइज करायचे आपल्याला. पण कशापासून सिंथसाइज करतात त्याला, इट इज सिंथसाइज्ड युजिंग बेन्झीन. ऍडिपिक ऍसिड कशाच्या हेल्पनी करायला तर आपल्याला, बेन्झीनच्या हेल्पनी. पण बेन्झीन कॅन्सर कॉझिंग आहे. कॅन्सर कॉझिंगलाच काय म्हणतात, कार्सिनोजेनिक. सो जे वर्कर ऍडिपिक ऍसिड बनवण्याच्या म्हणजेच पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये काम करत होते त्या सगळ्यांना कॅन्सर व्हायला लागलं. मग अशा इंडस्ट्रीमध्ये ना लोक काम करतील ना अशी इंडस्ट्री आपण चालू ठेवली पाहिजे जी की हॅझार्डस आहे एन्व्हायरमेंटसाठी, लाईफसाठी. मग बेन्झीनला रिप्लेस केलं पाहिजे.
बेन्झीनला रिप्लेस करून आता काहीतरी दुसरा सबस्टन्स आला पाहिजे ज्याच्यापासून आपण ऍडिपिक ऍसिड बनवू शकतो, आणि तो सबस्टन्स काय होता? ग्लुकोज. तो सबस्टन्स काय होता? ग्लुकोज. ग्लुकोज पासून आपण ऍडिपिक ऍसिड बनवू शकतो आणि ग्लुकोज पासून काही कॅन्सरही होणार नाहीये, तर त्याच्यामुळे ही प्रोसेस आता आपण एक्सेप्ट केली. ग्लुकोज पासून ऍडिपिक ऍसिड आणि ऍडिपिक ऍसिड पासून नायलॉन 6,6 पॉलिमर. सो दिस इज मीनिंग ऑफ यूज ऑफ सेफर केमिकल्स. ठीक आहे, याची स्टोरी अलग आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारणार, हे रिप्लेसमेंट कोणी दिलं? हे जे रिप्लेसमेंट आहे की बेन्झीनच्या ऐवजी ग्लुकोज वापरा, हे कोणी सांगितलं? टेक्स्टबुक मध्ये मार्क करा, ड्रॅट, DRATH अँड फ्रोस्ट, FROST. ड्रॅट अँड फ्रोस्ट. इम्पॉर्टंट, तुम्हाला हे विचारू शकतात MCQ साठी. पहिले 4 प्रिन्सिपल सगळ्यांना क्लिअर आहेत का सांगा एकदा? ओके. पुढे 5th आहे यूज ऑफ सेफर सॉल्व्हंट. मग अशी काय म्हटले? लेस हॅझार्डस केमिकल सिंथेसिस. मग काय म्हटले? सेफर डिझाईन्स. आता काय म्हणतात? सेफर सॉल्व्हंट. नाव तेच वाटतं ऐकायला की सगळं सेफ करायचंय, वेस्ट करायचं नाहीये आणि जे काही करताय ते सेफली करायचंय, पण प्रत्येकाची स्टोरी अलग आहे. इथे स्टोरी काय आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स करताय तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन करता, अल्काइल हॅलाइड प्लस मॅग्नेशियम गिव्स RMgX, ही रिएक्शन तुम्ही केली आहे. या रिएक्शन मध्ये आपण वापरतो सॉल्व्हंट. ऑर्गॅनिकच्या रिएक्शन मध्ये आपण वापरतो सॉल्व्हंट. मला चॅट सेक्शन मध्ये सांगा या रिएक्शनचा काय सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही फिनॉल्स शिकला असाल. फिनॉल्सच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला ब्रोमिनेशन रिएक्शन झाली Br2. हा ब्रोमिनेशन करायचंय आपल्याला आणि प्रोडक्ट मध्ये भेटणार आहे ऑर्थोब्रोमोफिनॉल किंवा पॅराब्रोमोफिनॉल. दोनच प्रोडक्ट आहेत, तर इथे एक सॉल्व्हंट वापरायला लागतो इन ऑर्डर टू गेट दिस प्रोडक्ट. काय वापरता? काय वापरता? सॉल्व्हंट सांगा. अरे सॉल्व्हंट वापरता नाही, कोणता सॉल्व्हंट वापरता ते सांगा. कोणता सॉल्व्हंट वापरताय ते सांगा. पहिल्या रिएक्शन मध्ये तुम्ही वापरता ड्राय इथर किंवा ड्राय ऍसिटोन. ड्राय इथर किंवा ड्राय ऍसिटोन. व्हेरी नाईस. अँड सेकंड मध्ये काय वापरताय? हा तर रिसेंट झालेला टॉपिक आहे. सेकंड मध्ये काय वापरताय? फिनॉलचं कन्व्हर्जन करण्यासाठी जर वॉटर H2O वापरलं तर ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट भेटला असता, राईट? मग तुम्ही वापरता याच्यामध्ये CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड, CCl4. आता याच्यापेक्षा सेफर सॉल्व्हंट काय असतो रे? वॉटर. सो सेफ सॉल्व्हंट यूज करा म्हणतायत ते वॉटर, कारण ज्याच्यामध्ये हॅलोजन आहे, ज्याच्यामध्ये हॅलोजन आहे, हॅलोजिनेटेड सॉल्व्हंट आर नॉट सेफ टू यूज. म्हणून टेक्स्टबुक मध्ये इल्युस्ट्रेशन हॅलोजन वाले वापरू नका. बेटर वे मध्ये काय वापरा म्हणतायत ते? H2O. अजून काय म्हणतायत? यूज सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साइड. जास्तीत जास्त मीनिंग वर जाऊ नका, डायरेक्टली लर्न करायचंय. सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साइड हे दोन यूज करा इन्स्टेड ऑफ हॅलोजिनेटेड सॉल्व्हंट. ठीक आहे. काय काय विचारणार याच्यामध्ये? तुम्हाला विचारणार सेफ सॉल्व्हंट कोणता आहे? वॉटर अँड सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साइड. हॅझार्डस सॉल्व्हंट कोणता आहे? ते प्रत्येक हॅझार्डस आहे की ज्याच्यामध्ये हॅलोजन आहे. एव्हरीथिंग इज हॅझार्डस की ज्याच्यामध्ये हॅलोजन आहे. 6th आहे डिझाईन ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ते म्हणतायत एखादी केमिकल, स्टोरी आहे का, एखादी केमिकल रिएक्शन रिएक्टंट टू प्रोडक्ट जाण्यासाठी जर ती जात नसेल, तिचा रेट जर कमी असेल, तर तुम्ही काय करताय? केमिकल कायनेटिक्सचा लास्ट पार्ट, इन ऑर्डर टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन 2 थिंग्स कॅन बी डन. एक तर तुम्ही कॅटलिस्ट टाकू शकता, नाहीतर टेम्परेचर वाढवू शकता. काय कराल तुम्ही सांगा मला?
कॅटलिस्ट टाकाल की टेम्परेचर वाढवाल सो दॅट ग्रीन केमिस्ट्रीचा जो मोटो आहे तो कम्प्लीट होईल. सो दॅट ग्रीन केमिस्ट्रीचा जो मोटो आहे तो कम्प्लीट होईल. डेफिनेटली कॅटलिस्ट टाकायचं. दोन वेज आहेत आपल्याकडे. तुम्ही टेम्परेचर वाढवू शकता. टेम्परेचर वाढवणं किंवा प्रेशर वाढवणं म्हणजे तुम्ही एक्स्ट्राची एनर्जी खर्च केली. टेम्परेचर दिलं म्हणजे हीट एनर्जी यूज केली तुम्ही, एक्स्ट्रा एनर्जी लॉस झाली, एनर्जी लॉस झाला तुमचा. पण तेच जर तुम्ही कॅटलिस्ट टाकलं तर कॅटलिस्टमुळे विदाउट एनर्जी लॉस ही रिॲक्शन तुमची प्रॉपरली पुढे जाऊ शकते. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात हा कॅटलिस्ट पण दोन टाईपचा असू शकतो. ठीक आहे. हा कॅटलिस्ट समजा अबायोटिक आहे. अबायोटिक म्हणजे कोणतं तरी लॅब मधलं केमिकल असेल. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. लॅब मधलं कुठलं तरी केमिकल, कुठला तरी सबस्टन्स टाकला तर ॲटम इकॉनॉमी वरती फरक पडेल ना. मग त्यापेक्षा काय करा, बायोटिक कॅटलिस्ट टाका. बायोटिक म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बायोटिक म्हणजेच काय, रिॲक्शन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्सने कॅटलाइज होत आहेत का ते फाइंड आउट करा. असा रिसर्च करा की मोस्ट ऑफ द रिॲक्शन हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सने कॅटलाइज्ड होऊ देत. मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज होऊन जातील. सो ॲटम इकॉनॉमी इफेक्ट होणार नाही. ठीक आहे. ओके. सो हा चार्ट समजला. रिॲक्शन जर रेट स्लो असेल तर फास्ट करण्यासाठी दोन वेज आहेत. टेम्परेचर प्रेशर देणं किंवा कॅटलिस्ट टाकणं. टेम्परेचर प्रेशर देणं म्हणजे एक्स्ट्रा एनर्जी यूज करताय सो कॅटलिस्ट यूज करा. कॅटलिस्ट मध्ये पण दोन चॉईस आहे. एखादा केमिकल वापरणं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स. गो फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कारण ते डिकम्पोज होतील, डिग्रेड होतील आणि काही वेस्ट तिथे राहणार नाहीये. अजून काही इम्पॉर्टंट लाईन दिसते का याच्यामध्ये? लास्ट लाईन. याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतो. बघा मी रीड करते, तुम्ही शोधा. लास्ट मध्ये इल्युस्ट्रेशनचे 5वी लाईन आहे. हीटिंग सिस्टीम यूज मायक्रोवेव्ह हीटिंग. याच्यावरती क्वेश्चन आहे की जर तुम्हाला हीटच करायचंय तर इलेक्ट्रिसिटी देऊन की जी जनरेट करू शकता मायक्रोवेव्ह हीटिंग द्या rather than increasing temperature by any other way. हायलाइट करण्यापेक्षा इथे ना नोटबुक मध्ये हा चार्ट बनवा. सिंपल. ओके. मायक्रोवेव्ह हीटिंगला अंडरलाईन करा. याच्यामध्ये हायलाइटच करायचं असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सला हायलाइट करा. दॅट्स इट. ही स्टोरी समजली असेल तर एमसीक्यू टिक होऊन जाईल तुमचा. नेक्स्ट म्हणतायत यूज रिन्युएबल स्टॉक. ह्याच्यामध्ये काही एक्सप्लेन करायची गरज आहे. ज्या गोष्टी संपणार आहेत त्या वापरू नका कारण पुढच्या जनरेशनला ते भेटणार नाही. सो यूज सच स्टॉक विच इज रिन्युएबल. परत परत रिन्यू करू शकताय. यूज केमिकल्स विच आर मेड फ्रॉम रिन्युएबल म्हणजेच प्लांट बेस्ड सोर्सेस रॅदर दॅन अदर क्रूड ऑइल. पेट्रोल, डिझेल, क्रूड जे संपणार आहे ते वापरण्यापेक्षा अशा सबस्टन्सेसना यूज करा की जे प्लांट बेस आहेत आणि तुम्ही जनरेट करू शकता. नेक्स्ट 8 आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्ह. अमाइन्स चॅप्टर झाला का? नाही अमाइन्स नसेल झाला. काल कोणता झाला? अल्कोहोल फिनॉल झाला का? ठीक आहे. तर तुम्हाला आठवतं का बघा, कॉलेजेस मध्ये वगैरे कुठेतरी शिकलाच असाल. प्रोटेक्टिंग ऑफ ग्रुप आणि डी प्रोटेक्टिंग ऑफ ग्रुप. प्रोटेक्टिंग किंवा प्रोटेक्शन अँड डी प्रोटेक्टिंग किंवा डी प्रोटेक्शन अशी एक कॉन्सेप्ट आहे. ती कॉन्सेप्ट काय सांगते की बेन्झीन वरती जो NH2 आहे ज्याला तुम्ही ॲनिलीन म्हटला असता, ॲनिलीन वरती जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनकडे लोन पेर असते. आपल्याला माहिती आहे नायट्रोजनकडे किती लोन पेर असते? एक लोन पेर. केमिकल बॉन्डिंग मध्ये सांगितलं. आणि ही लोन पेर इथे डोनेट होत राहते म्हणजेच NH2 इज रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. NH2 इज रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. सिमिलरली फिनॉल पण वरती OH आहे ना आणि ऑक्सिजन वरती असते लोन पेर. सो ते रिंग ऍक्टिव्हेटिंग आहे. आणि रिंगची ऑर्थो, मेटा, पॅरा, मेटा, ऑर्थो सगळ्या पोझिशन ऍक्टिव्हेट होतात आणि रिॲक्शन जेव्हा होते मल्टिपल साइडला अटॅक व्हायला लागतो.
NH2 being activating group, मल्टिपल साइडला फक्त ऑर्थो किंवा पॅरा प्रोडक्ट पाहिजे असतो आपल्याला, पण काय होतं मल्टिपल साइडला अटॅक होतो. हा अवॉइड करण्यासाठी तुम्ही वरती हा जो ग्रुप आहे त्याचं प्रोटेक्शन करता, त्याला बाजूला असा काहीतरी ग्रुप लावता की जो लोन पेअरला खाली नाही तर कुठे त्या ग्रुपकडे जायला हवे. मी आता कोणता ग्रुप लावला तिथे, C डबल बॉन्ड O, एक H रिमूव्ह केला, एक H रिमूव्ह केला आणि C डबल बॉन्ड O CH3 लावलं. तुम्ही हे अमाइन्स मध्ये शिकणार आहे, सो मी फास्ट घेतेय. मग स्टोरी सांगते फक्त, एक्झॅक्टली ऑर्गॅनिक नाही सांगत आहे. सो लोन पेअर जी खाली जाणार होती आता ती खाली नाही जाणार, कुठे जाणार आहे वरती. मॅम का खाली का नाही जाणार, खाली जायला आवडत नाही का तिला, तर एकदा खाली जाईल एकदा वरती जाईल, पण जेव्हा वरती जाईल तेव्हा आपली रिॲक्शन आपण करून टाकायची आहे. सो यामुळे आता तुमची रिॲक्शन एकतर ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला होते, पॅरालाच होते बिकॉज स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे. सो ही अशी स्टोरी आहे या केसमध्ये. आता बघा, हा ग्रुप वापरल्यामुळे जास्तीचे ॲटम्स वापरले ना तुम्ही, सेम प्रोडक्ट आणण्यासाठी जास्त ॲटम वापरले, ॲटम इकॉनॉमी झाली डिक्रीज. मोर नंबर ऑफ ॲटम्स यूज करून लेस नंबर ऑफ प्रोडक्ट भेटत असेल तर ॲटम इकॉनॉमी होते कमी. त्यामुळे असं प्रोटेक्टिंग डिप्रोटेक्टिंग त्यालाच म्हणतात डेरिव्हेटिव्ह वाल्या रिॲक्शन कमी करा. अशा रिॲक्शन्स कमी करा की ज्याच्यामध्ये अनवॉन्टेड प्रोटेक्टिंग अँड डिप्रोटेक्टिंग केलेलं आहे आणि ज्याने ॲटम इकॉनॉमी कमी केलेली आहे. यूज ऑफ कॅटलायसिस हे आधीच सांगितलेलं आहे. यूज ऑफ कॅटलिस्ट हेल्प्स द increase selectivity, minimize waste, reduce reaction times and energy demand. बघा, केमिकल कायनेटिक्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये जात असतो. रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये जाण्यासाठी त्याला एक मिनिमम एनर्जीचा क्रायटेरिया असतो, ज्यालाच आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणतो. पण जसं तुम्ही कॅटलिस्ट टाकता, कॅटलिस्ट या एनर्जीची डिमांडच कमी करून टाकतं, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनच काय होते कमी होते. सो कॅटलिस्ट टाकल्यानंतर रिॲक्शन फास्ट होणारच आहे, प्लस एनर्जीचा यूज पण काय होतो कमी होतो. ठीक आहे. 10 डिझाइन ऑफ डिग्रेडेशन. असा सबस्टन्स बनवा, असा सबस्टन्स डिझाइन करा की जो डिग्रेड होणार आहे. सिंपल वर्ड्स मध्ये असा सबस्टन्स बनवा की जो डिग्रेड होणार आहे. याच्यामध्ये जास्त काही लक्षात ठेवायचं नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रिन्सिपल किंवा म्हणतील 10th प्रिन्सिपल ऑफ पॉल टी ॲनास्टास किंवा ऑफ ग्रीन केमिस्ट्री डिझाइन फॉर डिग्रेडेशन. 10 जो डिजिट आहे 10, ठीक आहे, त्या 10 इज इक्विव्हॅलेंट टू डी करायचं. 1 आणि 0चं कॉम्बिनेशन करून डी केलं. डी म्हणजेच काय असणार आहे डिग्रेडेशन. डिझाइन फॉर डिग्रेडेशन असा क्वेश्चन विचारलेला. विच ऑफ द फॉलोइंग इज 10th प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. सो हिंट काय बनवली आहे 1 0 कंबाईन करा याला अल्फाबेटिकली, काय बनेल तो डी. डी म्हणजेच काय असणार आहे डिझाइन फॉर डिग्रेडेशन. क्वेश्चन नंबर 11 रियल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन. क्वेश्चन येण्याचे चान्सेस मिनिमम. तरी पण एक स्टोरी सांगते. समजा एखाद्या पर्सनला रिॲक्शनच करायची आहे, तो गेला लॅबमध्ये. एखाद्या पर्सनला रिॲक्शनच करायची आहे, तो गेला लॅबमध्ये. लॅबमध्ये रिॲक्शन केली, बाहेर आला तेव्हा काळा होऊन आला. आणि लॅब गेली जळून, बाहेर आला तेव्हा एकतर स्वतः झालेला काळा, कारण लॅब गेली जळून. असं का झालं? बिकॉज त्याला माहितीच नव्हतं की ही रिॲक्शन एक्सप्लोजिव्ह आहे का, ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे. ह्या रिॲक्शनची एनर्जी जर त्याने बाहेर टाकली तर किती जूल एनर्जी बाहेर टाकेल याची इन्फॉर्मेशनच नव्हती त्याच्याकडे. याची इन्फॉर्मेशनच नव्हती त्याच्याकडे. अँड दॅट इज वाय हा इफेक्ट पडला, म्हणजे सर्व डिस्ट्रॉय करून टाकलं. पण तेच जर रिअल टाइम अनालिसिस केलं असतं, रिअल टाइम अनालिसिस म्हणजे इन्स्टेड ऑफ गोईंग इन लॅब, जर तो आधी कम्प्युटराइज्ड वेने त्याने पाहिलं असतं की रिॲक्शन वर्क करते की नाही. जसं तुम्ही प्रोग्रॅमिंग करता ना, जसं तुम्ही प्रोग्रॅमिंग करता की काहीतरी ऍप वगैरे बनवता किंवा कोणती तरी गेम बनवता, वेबसाईट बनवता, बनवताना चेक करता की नाही की हे होईल की नाही, हा व्हिडिओ प्ले होईल की नाही.
सो सेम वे मध्ये असे प्रोग्राम्स आहेत की जिथे तुम्ही केमिकल रिॲक्टन्स टाकून प्रोडक्ट बनणार की नाही, किती एनर्जी रिलीज होईल, काय चेंज होईल, हे सर्व तुम्हाला वाया कम्प्युटराइज्ड मेथड म्हणजेच रिअल टाइम मध्ये न रिॲक्शन करता त्या गोष्टी समजतात. जर तिथून रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर लॅब मध्ये जायचं, तिथून रिझल्ट निगेटिव्ह आला तर ती रिॲक्शन स्किप करायची. दिस इज रिअल टाइम अनालिसिस. सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन. बघा परत तेच यायला. पहिला वाला इम्पॉर्टंट होता ZWT, दुसरा वाला इम्पॉर्टंट होता ॲटम इकॉनॉमी, तिसरा चौथा सेम होता. तिसऱ्यात म्हटले लेस हॅझार्डस, चौथ्यात म्हटले मोर सेफ. सेमच मिनिंग होतं पण स्टोरी अलग होती. जेव्हा ते म्हटले लेस हॅझार्डस तेव्हा इन्सेक्टिसाइडची स्टोरी सांगितली, जेव्हा ते म्हटले सेफर केमिकल्स तेव्हा ॲडिपिक ऍसिडची स्टोरी सांगितली. पुढे गेला तेव्हा तुम्हाला नेक्स्ट प्रिन्सिपल काय होतं, हे झाले 4 प्रिन्सिपल. 5th प्रिन्सिपल मध्ये अजून तुम्हाला शिकवलं त्यांनी एनर्जी इफिशियन्सी कशी वर्क करते. मग ते तुम्हाला सांगतात की असे केमिकल डिझाईन करा जे कमीत कमी एनर्जी वापरतील, जे रिन्युएबल स्टॉक वापरतील. सो हे ऑप्शन वाचून आपल्याला समजणारच आहे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. ठीक आहे. सो बाकीचे मधल्या स्टोरीज गेल्या तरी चालतील. इम्पॉर्टंट होता 10th प्रिन्सिपल कोणता आहे विचारलं तर करायचंय डिग्रेडेशन, डिझाईन फॉर डिग्रेडेशन. आणि आता 12th ला आलोय आपण. 12th इज सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन. हेच एक्झाम्पल परत घेतलं तरी चालेल. तिथे ऍक्सिडेंट झाला वरती, का झालं, कारण तुमची डिझाईन सेफ नव्हती. एखादी मशीन चालवायला घेतली आणि ती खूप हीट व्हायला लागली, इतकी हीट व्हायला लागली की पूर्ण रूमचंच टेम्परेचर चेंज व्हायला लागलं. मग अशी मशीन काय कामाची. अशा डिझाईन्स बनवा की जे ऍक्सिडेंट्स कमी करतील. ऍक्सिडेंट्स म्हणजे रोडवरचे नाही, लॅब मधले ऍक्सिडेंट. चलो, रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. आपण एंडला आलो, देन ग्रीन केमिस्ट्री संपली की नॅनो केमिस्ट्री स्टार्ट होईल. परत हायलाइट केलेला पार्टच इम्पॉर्टंट आहे. ग्रीन केमिस्ट्री प्रमोट इनोव्हेटिव्ह केमिकल टेक्नॉलॉजीज. ते काही जाऊ दे, इम्पॉर्टंट काय असणार आहे रे, रिड्यूस, एलिमिनेट द यूज अँड जनरेशन ऑफ हॅझार्डस सबस्टेन्सेस. हे रिपीट वर्ड आले की ग्रीन केमिस्ट्री आन्सर आहे, हे समजायचं. देन ग्रीन केमिस्ट्री हेल्प्स टू रिड्यूस कॅपिटल एक्सपेंडिचर. आपले पैसे वापरते आणि प्रिव्हेंट पोल्युशन. पैसे कसे वापरते तर तुम्ही वाचवते. तुम्ही एखादी प्रोसेस करताना खूप एनर्जी वापरायला लागलाय, आता त्याऐवजी काय टाकलं, कॅटलिस्ट. एनर्जी साठी जो पैसा जाणार होता तो वाचला. कॅटलिस्ट कंपॅरेटिव्हली चीप होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स टाकणार आहे ना तुम्ही, सो चीप होतं ते. ग्रीन केमिस्ट्री हेल्प्स टू प्रोटेक्ट द प्रेझेन्स ऑफ ओझोन. सगळ्यात इम्पॉर्टंट, ग्रीन केमिस्ट्री ग्लोबल वॉर्मिंग कमी करतं. वेस्ट कमी, हॅझार्डस सबस्टेन्सेस कमी, एनर्जी वाचली, बाय प्रोडक्ट्स कमी झाले. एवढ्या सगळ्या गोष्टीमुळे ओझोनचं प्रोटेक्शन झालेलं आहे इथे. व्हेरी इम्पॉर्टंट. PYQ बघितले ना तर क्वेश्चन याच्यावरती आहेत. हे वाचायचं सगळ्यांनी. नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, युजेस इम्पॉर्टंट. मी वाचून तुम्हाला लर्न नाही होणार आहे, तुम्ही वाचले, तुम्ही नोट केले की तुम्हाला लर्न होणार आहे. कॅटलिस्ट वाला, कॅटलिस्ट मध्ये आपल्याला पहिल्यांदा विचारलं हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल. हायड्रोजिनेशन ऑफ ऑइलला दुसरं नाव आहे हार्डनिंग. आणि हार्डनिंग म्हणजे काय हा MCQ येऊ शकतो. तुम्ही हायड्रोकार्बन्स मध्ये ही रिएक्शन केली आहे का सांगा. CH2 डबल बॉन्ड CH2 इथीन. इथीनचं केलं हायड्रोजिनेशन. कोणता कॅटलिस्ट वापरलेला रे इन ऑर्डर टू गेट अल्केन. 3 कॅटलिस्ट आहेत. 3 कॅटलिस्टची नावं सांगू शकाल का. हे जे आहे ना अल्कीन, अल्कीन इज नथिंग बट ऑइल. आणि हा जो ना अल्केन, अल्केन इज नथिंग बट फॅट. सो ऑइलचं हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल इज ऑल्सो कॉल्ड ॲज हार्डनिंग. फर्स्ट MCQ. सेकंड, या प्रोसेस मध्ये कॅटलिस्ट वापरला जातो प्लॅटिनम और पैलेडियम और रॅनी निकेल. प्लॅटिनम और पैलेडियम और रॅनी निकेल. ठीक आहे. हा झाला फर्स्ट कॅटलिस्ट त्या चार्ट मध्ये जो आहे तो. सेकंड, हॅबर्स प्रोसेस विचारू शकतात.
हॅबर्स प्रोसेस ही कोणती प्रोसेस आहे? हॅबर्स प्रोसेसमध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया. अमोनिया कसा बनवतो आपण? N2+3H2 gives 2 अमोनिया, 2NH3. अमोनिया प्रिपरेशन मध्ये कोणता कॅटलिस्ट यूज करतात? फाइनली डिवाइडेड आयोन. ठीक आहे, क्लिअर आहे. थर्ड कोणतं दिलं? मॅन्युफॅक्चर ऑफ HDPE, हाय डेन्सिटी पॉलीइथिन. झिंगलर नाटा किंवा त्यालाच ट्राय इथाइल ॲल्युमिनियम C2H5 3 times Al. ॲल्युमिनियम वरती 3 वेळा C2H5 लागणार आहे. ॲल्युमिनियम वरती 3 वेळा C2H5 लागणार आहे, म्हणून त्याचं नाव आहे ट्राय इथाइल ॲल्युमिनियम प्लस टायटॅनियम टेट्राक्लोराइड किंवा टिटॅनियम टेट्राक्लोराइड जे तुम्ही म्हणताय ते. also called as Ziegler नाटा. दोन्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर आहे मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. प्लॅटिनाइज्ड ॲस्बेस्टॉस और ऑप्शन मध्ये V2O5 असेल तरी पण चालेल. व्हॅनेडियम पेंटॉक्साइड और प्लॅटिनाइज्ड ॲस्बेस्टॉस. बघा याच्यामध्ये प्लॅटिनाइज्ड ॲस्बेस्टॉस लिहिलं तर हे टेक्स्ट बुक मधलं आन्सर आहे, डायरेक्टली दिलेलं. आणि V2O5 हे प्रोसेस मध्ये दिलेलं आहे. सो दोन्ही करेक्ट आहे. फिशर ट्रॉप्स प्रोसेस म्हणजे सिंथेसिस ऑफ गॅसोलिन, तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे कोबाल्ट आयन. फिफ्थ इथे लिहिते, फिफ्थ कोबाल्ट. थोरियम ॲलॉय पण चालेल किंवा कोबाल्ट आयन ॲलॉय पण चालेल. कोबाल्टचा ॲलॉय लागतो फक्त. बघा क्लिअर आहे का हा चार्ट? लेट अस स्टार्ट विथ व्हॉट इज नॅनो सायन्स. नॅनो सायन्स काय आहे? नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे? वाय नॅनो? व्हॉट इज नॅनो मटेरियल? आता या सगळ्यामध्ये नॅनो आहे तर हे कन्फ्यूज करून टाकेल. सो बेटर वे मध्ये ह्या सगळ्याच्या काही रिडिंगची गरज नाहीये तुम्हाला मी या 4 मध्ये काय इम्पॉर्टंट आहे सांगते. इम्पॉर्टंट आहे सी. ते विचारणार व्हॉट इज नॅनो. नॅनो म्हणजे ड्वार्फ, बट इन ऍक्च्युअल नॅनो मीन्स इवन स्मॉलर दॅन ड्वार्फ. जितकं ड्वार्फचं इमॅजिनेशन आहे त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? नॅनो. नॅनो इन ग्रीक मीन्स ड्वार्फ. सो विचारतील कोणत्या लँग्वेज मध्ये आहे? ग्रीक लँग्वेज मध्ये आहे. बट इन ऍक्च्युअल केस नॅनो इज इवन स्मॉलर दॅन ड्वार्फ. हा MCQ येऊ शकतो. परत विचारणार ते 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू डॅश मीटर. याचा आन्सर आपल्याला पटकन माहिती असतं 10⁻⁹. पण ते विचारतात आपल्याला किती सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं अँड देन टिक करायचंय. घाई गडबडीत आपण 10⁻⁹ बघून टिक करतो आणि पुढचं सेंटीमीटर हे बघायचंच राहतं. मीटरचं सेंटीमीटर मध्ये न्यायचंय मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे 10⁻⁷ सेंटीमीटर. असा क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. PYQ मध्ये पण आहे हा. ठीक आहे, PYQ ने बुक MCQ मध्ये आहे हा क्वेश्चन. त्याच्यानंतर व्हॉट इज नॅनो मटेरियल. व्हॉट इज नॅनो मटेरियल. नॅनो मटेरियल म्हणजे असा मटेरियल की ज्याची साईज नॅनो स्केल मध्ये. व्हॉट इज नॅनो मटेरियल. असा मटेरियल की ज्याची साईज नॅनो स्केल मध्ये. मग नेक्स्ट क्वेश्चन बनतो की व्हॉट इज नॅनो स्केल. नेक्स्ट विचारतील व्हॉट इज नॅनो स्केल. 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर इज कॉल्ड ॲज नॅनो स्केल. जेवढं मी लिहिलेलं आहे तितकं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
बाकी हे वाचा ते वाचा, ए वाचा बी वाचा, सेमच वाटणार आहे. ए वाचा नाहीतर बी वाचा, सेमच वाटणार आहे. त्यात पण बी मध्ये मी हिंट देते. व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी? टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी म्हटले की एक शॉर्ट फॉर्म देते, एक पोस्ट आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर डीसीपी, एक पोस्ट आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ पोलीस. सो डीसीपी मधलं डी म्हणजे डिझाईन, डी म्हणजे डिझाईन, सी म्हणजे कॅरेक्टरायझेशन, पी म्हणजे प्रोडक्शन. एवढं सगळं केलं, डीसीपी केलं, डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन, की मग करायचं ऍप्लिकेशन. एखादी मशीन पहिला ऑन पेपर डिझाईन करायची, मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकायचे. ओके, पॉझिटिव्ह रिझल्ट आले तर मग त्याला तुम्ही काय करता? प्रोड्यूस करता, प्रोडक्शन करता, आणि प्रोडक्शन झाल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन करता. या प्रोसेसला म्हणायचंय तुम्हाला नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी. सो हे 3 झाले. हे व्हॉट इज नॅनो सायन्स, नॅनो मटेरियल्सचा अभ्यास करणं म्हणजे नॅनो सायन्स. ठीक आहे, क्लिअर आहे का सांगा इथपर्यंत? क्लिअर आहे का? फर्स्ट एमसीक्यू ड्वार्फ, सेकंड एमसीक्यू युनिट कन्वर्जन, थर्ड एमसीक्यू व्हॉट इज नॅनो मटेरियल, असे मटेरियल whose size is in nanoscale. What is nanoscale? 1 nanometer to 100 nanometer. What is nanotechnology? DCPA. D for design, C for characterization, P for production, A for application. पुढे very important part. इथे क्वेश्चन येण्याचा चान्स आहे. What are 0, 1 and 2 dimensional nanoscale? बऱ्याच वेळ याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. एकच हिंट सांगते, सगळ्यांचं लक्ष बोर्डवरती. एकच हिंट सांगते, जर क्वेश्चन आला तर याच्यावरती येऊ शकतो. जेव्हा ते म्हणतील 0 डायमेन्शन, जेव्हा ते म्हणतील 0 डायमेन्शन, जो डिजिट आपल्याला इथे असतो तेवढे. आता इथे डायमेन्शन दिलेत, मग डायमेन्शन्स कुठले आहेत रे नेमके? डायमेन्शन्स असतात लेंथ, ब्रेथ, हाईट. हे 3 डायमेन्शन्स आहेत, लेंथ, ब्रेथ, हाईट. ते म्हणतायत 0 डायमेन्शन म्हणजे 0 गोष्टी आपल्याला दिसणार आहेत. 0 डायमेन्शनल म्हणजे 0 गोष्टी आपल्याला दिसणार आहेत. मग आपल्याला गोष्टी का नाही दिसत आहेत? कारण लेंथ असू दे, ब्रेथ असू दे, हाईट असू दे, सगळं कसं आहे? नॅनोमीटर मध्ये. लेंथ, ब्रेथ, हाईट तिन्ही पण डायमेन्शन्स नॅनो स्केल मध्ये आहेत, नॅनोमीटर मध्ये आहेत, म्हणून आपल्याला दिसत नाही. आणि जे आपल्याला दिसत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे? 0 डायमेन्शन. एक्झाम्पल, असं एक्झाम्पल की जे वाचल्यानंतर, असं एक्झाम्पल की जे वाचल्यानंतर तुम्हाला पॉइंट, सर्कल असा फील देईल. पॉइंट किंवा सर्कल असा फील देईल. फील म्हणतीये, त्याला म्हणायचंय 0 डायमेन्शनल. परत एकदा रिपीट करते बघा. 0 डायमेन्शन म्हणजे 0 गोष्टी आपल्याला दिसतात. ना लेंथ दिसते, ना ब्रेथ दिसते, ना हाईट दिसते. मग आपल्याला ते का नाही दिसत आहेत? कारण तिन्ही पण नॅनो स्केल मध्ये आहेत. एक्झाम्पल, 0 म्हणजे 0 सारखे दिसणारे, म्हणजे रिंग सारखे दिसणारे किंवा पॉइंट सारखे दिसणारे. मी एक्झाम्पल्स वाचते बघा इथे. एक्झाम्पल मध्ये म्हटलेत नॅनो पार्टिकल. पार्टिकल कसं इमॅजिन करता रे तुम्हाला? असा ना, नॅनो पार्टिकल. किंवा पुढच्या स्लाइड मध्ये दिलेले आहेत बघा इथे नॅनो पार्टिकल. इमॅजिनेशन कसं असतं? डॉट. क्वांटम डॉट्स इमॅजिनेशन कसं असतं? डॉट. नॅनो शेल. शेल म्हणजे काय असते? रिंग. नॅनो रिंग. रिंग म्हणजे पण रिंग. मायक्रो कॅप्स्यूल. कॅप्स्यूल म्हणजे गोळी. गोळी पण कशी असते? गोल. सो जे गोल इमॅजिन होतं तुम्हाला ते सर्व 0 डायमेन्शन असणार आहे. ओके, आता पाठीमागे 1 डायमेन्शनल काय असणार सांगा रे आता? 1 इथे होतं 0. 0 म्हणजे 0 गोष्टी आपल्याला दिसत आहेत. तर 1 डायमेन्शन म्हणजे काय? 1 डायमेन्शन म्हणजे काय? चॅट मध्ये सांगा क्विकली. 1 डायमेन्शन म्हणजे काय? लेंथ, ब्रेथ, हाईट पैकी आपल्याला काहीतरी एकच दिसणार आहे.
लेंथ ब्रेथ हाईट मध्ये आपल्याला काहीतरी एकच दिसणार आहे. समजा आपल्याला लेंथ दिसतेय पण ब्रेथ दिसत नाही, बिकॉज ते ब्रेथ अँड हाईट कशामध्ये नॅनोमीटर स्केल मध्ये आहेत. सो एकच साइड जर आपल्याला दिसत असेल तर ते कसे असतात, एक साइड दिसते म्हणजे लाईन सारखे. कशासारखे असणार आहेत, लाईन सारखे. सो आता एक्झाम्पल्स वाचा. नॅनो वायर, वायर पण एका लाईन मध्ये असते. नॅनो रॉड, रॉड पण एका लाईन मध्ये असतो. नॅनो ट्यूब, ट्यूब पण एका लाईन मध्ये असते. फायबर, फायबर म्हणजे थ्रेड, फायबर म्हणजेच काय थ्रेड, थ्रेड पण एका लाईन मध्ये असतो. नॅनो वायर, वायर म्हणजे पण एका लाईन मध्ये असते. सो वन एका लाईन मध्ये काढता ना, सो वन वरून वायर वाले लक्षात ठेवायचे. आणि नेक्स्ट होतं 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन म्हणजे आपल्याला तिन्ही गोष्टी दिसतात. लेंथ पण दिसतीये, ब्रेथ पण दिसतीये, हाईट पण दिसतीये. का दिसतीये, कारण हे तिन्ही पण नॅनो स्केल मध्ये नाहीये. तिन्ही पण तुम्हाला दिसतायत. जर तुम्हाला तिन्ही गोष्टी दिसत असतील, 3 डायमेन्शन असेल तर त्याला मी नॅनो म्हणणारच नाही ना. 2 डायमेन्शन असेल तर 2 गोष्टी तुम्हाला दिसतायत आणि एक दिसत नाही. 2 स्किप झाला आपला, एक दिसत नाही. 2 दिसत असतील तर लेंथ दिसतीये आणि ब्रेथ दिसतीये फक्त. हाईट दिसणार आहे का, नाही. लेंथ आणि कोण फक्त ब्रेथ. म्हणजे जे शीट सारखे फील देतील, प्लेन पत्र्यासारखे, शीट सारखे, तर त्याला तुम्ही लिहिणार आहे 2 डायमेन्शन मध्ये. थिन फिल्म, फिल्म म्हणजे पत्रा. लेअर, लेअर म्हणजे पण पत्र्यासारखं. कोटिंग्स, कोटिंग्स म्हणजे पण पत्र्यासारखं, शीट सारखं. सो अशा वे मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आणि टिक करायचे. पुढे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅनो पार्टिकल्स, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट असं विचारू शकतात. आतापर्यंत क्वेश्चन आलेला नाहीये पण तुम्हाला माहिती असू दे. कलर, कुठल्याही नॅनो पार्टिकल्सचा कलर हा त्याच्या साईज वरती डिपेंड असतो. सो ते क्वेश्चन विचारतील साइज ऑफ नॅनो पार्टिकल्स कलर ऑफ नॅनो पार्टिकल्स डिपेंड अपॉन साइज. जेव्हा तुम्ही एलिमेंटल गोल्ड घेताय, म्हणजे ऑर्नामेंट्स ज्याच्यापासून बनले, ते इयरिंग्स असू देत किंवा काही तुमचे बँगल्स असू देत, ब्रेसलेट्स असू देत, ते तुम्हाला येलो शेड मध्ये दिसत असतात. हे काय मी नव्याने सांगायची गरज नाहीये, कारण ते मॅक्रो लेवल आहे, ह्यूज नंबर ऑफ ऍटम्स आहेत. पण जर तुम्ही 100 गोल्ड ऍटम घेतले, फक्त 100, तर त्याचा कलर हा कसा असतो, रेड. 100 गोल्ड ऍटम घेतले तर त्याचा रेड कलर असतो. ते विचारू शकतात 100 गोल्ड ऍटम्सचा कलर काय आहे, येलो, रेड, ब्ल्यू, पिंक. काय टिक करायचंय आपल्याला, रेड टिक करायचं. काय टिक करायचंय, रेड टिक करायचंय. दुसरा प्रॉपर्टी आहे सरफेस एरिया. सरफेस एरिया चांगला पाहिजे, सरफेस एरिया मोठा पाहिजे, तरच रिएक्शन फास्ट होत असते. सो पहिली प्रॉपर्टी आहे कलर, दुसरी प्रॉपर्टी आहे सरफेस एरिया. तिसरी प्रॉपर्टी आहे कॅटलायटिक ऍक्टिव्हिटी. कॅटलिस्ट मध्ये तुम्हाला ते चार्ट मधले कॅटलिस्टच विचारले जातील. इथे दिलं बघा, हायड्रोजिनेशन करण्यासाठी पॅलेडियम, प्लॅटिनम वापरलं जातं. व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू इथे आहे. कॅटलिस्ट वर जर एमसीक्यू आला तर तुम्हाला हा येणार आहे, TiO2 टायटॅनियम डायऑक्साइड and ZnO zinc oxide is used in photocatalysis. मी मुद्दामून लिहिते की मी लिहित असताना मी बडबडतीये, मी जोरजोरात परत परत तेच वाचतीये, तर ते तुमच्या डोक्यामध्ये फीड व्हावं. TiO2 and ZnO are used in photocatalysis and they are used in sunscreen. ठीक आहे, सनस्क्रीन असतं, सनक्रीम नसतं. ते सनस्क्रीन मध्ये पण वापरलं जातं. हे विचारू शकतात, नोट करा क्विकली. त्याच्यानंतर काय, बोर्ड एक्झाम्स मध्ये विचारले जातात फुल फॉर्म आणि इन्फॉर्मेशन विचारली जाते सीईटी मध्ये. म्हणजे ते म्हणणार यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी कशासाठी वापरली जाते, प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स. यूव्ही विजिबल आहे म्हणजे आपल्याला दिसणार आहे. काय दिसणार आहे आपल्याला, स्टोरी बनवायची आहे सगळ्याची. यूव्ही विजिबल म्हणजे विजिबल दिसणार आहे. काय दिसणार आहे, फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स आपल्याला दिसणार आहे.
सो कधी जर आलं की युव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, मग आपण म्हणणार विजिबल, विजिबल म्हणजे दिसतं, काय दिसतं, फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्सला टिक करायचं. जर ते विचारले एक्सरे डिफ्रॅक्शन, एक्सरे मध्ये काय कळतं, आपल्याला आपल्या बोनचं स्ट्रक्चर कळतं, तसं इथे काय करणार आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर, पार्टिकल साइज, ज्योमेट्री, काय नेमकी तुमची रचना आहे, तुमचं स्ट्रक्चर कसं आहे, साइज कसं आहे, ज्योमेट्री कसं आहे, हे एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर XRD सांगत असतं. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, S फॉर स्कॅनिंग, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, S फॉर स्कॅनिंग, S फॉर स्ट्रक्चर, S फॉर स्कॅनिंग, S फॉर स्ट्रक्चर. आणि स्ट्रक्चर पण कोणाचं, S फॉर सल्फरचं. बघा मी रिपीट हिंट सांगते, काय म्हटले मी, S फॉर स्कॅनिंग, S फॉर स्ट्रक्चर. कोणाचं स्ट्रक्चर, S फॉर सरफेसचं, स्ट्रक्चर ऑफ सरफेस. ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपल्याला सांगेल पार्टिकल साइज. त्याला आत्ता तर काही हिंट नाहीये, सापडली तर बघू आपण. FTIR, फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, ऍब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. इथे बनतीये ना हिंट, F फॉर फोरियर, FTIR, F फॉर फोरियर, F फॉर फंक्शनल ग्रुप. सो सगळ्याला हिंट आहे, ज्याला हिंट नाहीये तो ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ज्याला हिंट नाहीये तो ट्रान्समिशन मायक्रोस्कोप. हिंट्स रिपीट करते. UV विजिबल, विजिबल मीन्स विच वी कॅन सी, what we can see, formation of nano particles. Second, X-ray, X-ray कशासाठी यूज करतो, in order to determine the structure and geometry. S for scanning, S for structure, S for surface. FTIR, F for Fourier, F for functional group. ट्रान्समिशन एकच उरतो, तो कोण असणार आहे, पार्टिकल साइज. येस, PDF डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारलेला, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज टू स्ट्रेंथन द टायर्स, कार्बन ब्लॅक. हा तुम्हाला MCQ ते विचारू शकतात, हा MCQ ते तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, बाकी ॲज सच काही इम्पॉर्टंट नाहीये. Carbon black is nano-structured material that is used in tires of car to increase its life. Do you know nanotechnology? टेक्नॉलॉजी साठी काय हिंट सांगितलेली सांगा बरं चॅट सेक्शन मध्ये. लेट मी चेक की तुम्ही झोपला तर नाहीये ना, तुम्हाला गोष्टी समजतायत ना. नॅनो टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजीची हिंट काय सांगितलेली चॅट सेक्शन मध्ये सांगा सगळे. DCP, DCP, डिझाइन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ऍप्लिकेशन. DCPA म्हणा डायरेक्टली. सो ती टर्म नॅरिओ तॅनिगुची या सायंटिस्टने डिझाइन केलेली, टर्म केलेली, नॅरिओ तॅनिगुची. आणि ग्रीन केमिस्ट्री कोणी सांगितलेलं, पॉल टी एनस्टास. मगाशी जे होतं ते स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होतं, बरोबर आहे ना. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, S वाली हिंट, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. इन्व्हेन्शन ऑफ स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप, त्याच्याबद्दल नाहीये, तो SEM होता. आणि हा कोण आहे, STM. तुम्हाला STM बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप led to the discovery of fullerenes which is allotrope of carbon. So यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. स्कॅनिंग SEM सेम was S for surface, S for structure. आणि इथे काय आहे, STM स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप इन द डिस्कव्हरी ऑफ फुलेरीन्स. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन विचारतील. ऍप्लिकेशन लास्ट पार्ट असेल आय गेस याचा. येस, सो ऍप्लिकेशन विचारतील. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सांगायचं यूज टू मेक स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस, गॉगल्स की ज्याच्यावरती स्क्रॅच येत नाही. ट्रान्सपोर्ट, सनस्क्रीन, मगाशी जे सांगितलेलं सनस्क्रीन मध्ये काय सांगितलं, विच कॅटलिस्ट, झिंक ऑक्साइड, टायटॅनियम डायऑक्साइड, क्रॅक रेजिस्टंट पेंट.
used in electronic devices, that is magnetoresistive random access memory. Nanotechnology plays an important role in water purification. इथे MCQ येणार आहे. वॉटर प्युरिफिकेशन मध्ये सिल्वर नॅनो पार्टिकल्स लिहा तिथे. सिल्वर नॅनो पार्टिकल, NPS म्हणजे नॅनो पार्टिकल्स. सिल्वर नॅनो पार्टिकल्स आर युज्ड इन वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक्स. आणि नेक्स्ट विचारणार सेल्फ क्लिनिंगचे एक्झाम्पल कोण आहे? लोटस. लोटसचं हे पण नाव तुम्हाला माहिती असू दे. नुसिफेरा, निलुंबो नुसिफेरा. ठीक आहे, हे झाले त्याचे युजेस. युजेस मध्ये सी आणि डी इम्पॉर्टंट आहे. ऍडव्हान्टेजेस माहिती आहे. रिव्होल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटिंग. नॅनो आणि मायक्रो चिप्स जेव्हापासून आला तेव्हा आपलं कम्प्युटराइज्ड वर्ल्ड एकदम सुटसुटीत झालं. बराचसा मोठा डाटा स्मॉल डिव्हाइसेस मध्ये सेट व्हायला लागला होता. देन नॅनो टेक्नॉलॉजीमुळे सोलार पॉवर मोर इकॉनॉमिकल झालं. आपण सोलार पॉवरचा यूज करायला लागलो आणि जो दुसरा एनर्जी सोर्स होता तो कमी झाला. मेडिकल फील्ड मध्ये आपण स्मार्ट ड्रग्ज इन्व्हेंट केले. स्मार्ट ड्रग्ज म्हणजे जे ॲक्युरेट टू द पॉइंट तुमचा डिसीज क्युअर करणार विदाउट एनी साइड इफेक्ट. विदाउट एनी साइड इफेक्ट. सो त्यांनी रिव्होल्युशन आणलं कम्प्युटिंग मध्ये. देन सोलार पॉवरचा यूज हाय इफिशियन्सीने होऊ लागला आणि स्मार्ट ड्रग बनवले म्हणजे ड्रग्ज विदाउट साइड इफेक्ट. पण हे सगळं करत असताना नॅनो मटेरियल्स जे साचायला लागलं त्याने व्हायला लागलं पोल्युशन. सच पोल्युशन इज कॉल्ड ॲज नॅनो पोल्युशन. द पोल्युशन कॉज्ड बाय नॅनो टेक्नॉलॉजी इज कॉल्ड ॲज नॅनो पोल्युशन. नॅनो पार्टिकल्स कॅन कॉज लंग डॅमेज. डिसएडव्हान्टेज मध्ये दे गेट, ते साचून राहतात आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये अँड कॅन कॉज लंग डॅमेज. कॅन कॉज लंग डॅमेज. इथे चॅप्टर संपतो. हे असे 2 पॉइंट्स लिहिलेत की जे आपण चॅप्टर मध्ये स्किप केलेले आहेत, पण त्याच्यातून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. 2 वेज मध्ये तुम्ही नॅनो पार्टिकल बनवू शकता. पहिला वे आहे, पहिली मेथड आहे बॉटम अप किंवा टॉप डाऊन मेथड आणि दुसरी मेथड आहे सोल जेल प्रोसेस. पण याच्यावरती ॲज सच काही क्वेश्चन नाही येणार. आला तर हेच येईल की मेथड कोणती आहे. आणि सोल जेल प्रोसेस मध्ये विचारतील कोणत्या 2 स्टेप्स आहेत. दे आर हायड्रोलायसिस अँड कंडेन्सेशन. दे आर हायड्रोलायसिस अँड कंडेन्सेशन.